सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जी घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही, तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाइटनिंग होतं, विजा चमकतात, कडाडतात आणि त्याच्यामध्ये ही माणसं मरतात, त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मला जाणून घ्यायचं, मला काही आक्षेप नाहीये, पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे ते त्यांना मी विचारलं, म्हणाले यांच्याकडे नाहीये. बरं, चांगली गोष्ट आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत मला म्हणूनच मी म्हटलंच ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात, आकाशामध्ये विजा चमकतात, त्यातून ती वीज पडून माणसं मरतात, हा त्यातला खरा अर्थ, किंवा गुरढोरं पण मारतात. आता आपण सांगितलं की 2 नवीन ऍप डेव्हलप झालेले आहेत, ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या. आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय, अधिकचा प्रसार करताय, आम्हीही करू. परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली, कोणी अपंग झाला, कोणी मृत्यू पावला, की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो, याशिवाय दुसरी मदत करायला याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही. पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो. प्राणी, गायी, म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना, मदत योजना सुरू झाली, त्यावेळेला 2 लाख रुपये मदत आपण करत होतो. त्याला आता बरीच वर्ष झाली. तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का? आणि त्याच पद्धतीनं गायी, गुरं, म्हशी वगैरे, मग दुभते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा, पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का? म्हणजे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही जी आपत्ती आहे, आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात, शेतकरी त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती. 2017 मध्ये आपण या ठिकाणच्या संदर्भामध्ये GR काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली. पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण 4 लाख रुपये देतो. गंभीर आजारी असेल, गंभीर दुखापत झाली असेल, ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण 2.5 लाख रुपये या ठिकाणी देतो. आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय, म्हैस, बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना 37,500 रुपये, जवळपास 40,000 कमी आहेत ते त्या ठिकाणी. तो शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण 4,000 रुपये देतो. मग आता कोंबडीला 100 रुपयेच आहेत. कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहित नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही. पण गावरान कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि फार्मची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला कळत आहे. त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव वाढवून देण्या संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करू. पण या संदर्भामध्ये मला वाटतं 4 लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्याची आता हे आहे, 4 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो, मृत्यूवृत्तीच्या नातेवाईकांना देतो. दानवे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी आताच सांगितलंय की वीज कोसळून जो कोणी दगावला जातो त्याला आपण आर्थिक मदत करतो, तसंच कुणाचे जनावर गेले त्यालाही मदत करतो, हा म्हणजे त्याच्या नातेवाईकाला. त्याचबरोबर जनावर दगावले त्यालाही आपण मदत करतो. जवळपास 2 लाख रुपये मदत जरी होत असली तरी मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की यापेक्षा आपण जरा वीज कोसळण्याचे अचूक अंदाज जर दर्शवणारे लाइटनिंग डिटेक्टर जर त्या भागामध्ये बसवले तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अलर्ट जाऊ शकतो अर्धा-पाऊण तास अगोदर आणि निश्चित ते सावधान ठिकाणी जाऊ शकतात. तर अशा प्रकारचे लाइटनिंग डिटेक्टर घेण्याचा सरकार विचार करेल का? आणि जर तसा विचार झाला तर या उपाययोजना करण्यासाठी मंत्री महोदय पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काय पावलं उचलणार, हे माझे 2 प्रश्न. मी आधीच सांगितलं, सदस्य थोडे उशिरा आले. IITM त्या ठिकाणच्या संदर्भामध्ये 2 ऍप, सचेत ऍप आणि दामिनी ऍप असे 2 ऍप डेव्हलप केलेले आहेत. त्यातून आपल्याला 40 किलोमीटरच्या परिघामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळू शकते की कुठे ते ऍप त्या लोड केले पाहिजे की तो बघितला पाहिजे. मुख्यतः काय होतं, सगळं मजूर वर्ग जो आहे शेतात काम करणारा
हा याच्यामध्ये जास्त विचार त्याचा बळी पडतोय किंवा ते त्याचे मृत्यूमुखी पडतायत आणि ते मग ते मोबाईल घेऊन एवढ्या पावसामध्ये बसतील त्याचं ऍप बघतील अशी परिस्थिती नाही हे त्यातली अडचण सुद्धा आहे. पण या संदर्भात प्रचार प्रसिद्धी आम्ही करतोय. पण या पुढे जाऊन या 40 किलोमीटरमध्ये सुद्धा 400 मीटरमध्ये ती कुठे पडेल असं एक ऍप त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं चाललेलं आहे. ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण 40 किलोमीटरमध्ये तर कळेल, पण 400 मीटरमध्ये अगदी जवळपास आपल्या कुठे वीज पडणार आहे का हे सुद्धा त्यातून सूचित केलं जाईल असे ऍप आहे. त्या संदर्भामध्ये मला वाटतं लवकरच कारवाई होईल. चला पुढे जाऊया आता. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब. मी कालपासून बघतोय त्यांची